गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? पॉलिनेशन बघणार आहोत. ठीक आहे. पॉलिनेशन कशाला म्हणायचं? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. ठीक आहे. जे काही ट्रान्सफर होणार आहे पोलन ग्रेन्सचं अँथरपासून स्टिग्मापर्यंत, त्याला काय म्हणायचं आहे? पॉलिनेशन. आता हे जे काही ट्रान्सफर आहे, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स, ते एका फ्लावरमध्ये होऊ शकतं. सेम फ्लावरमध्ये, म्हणजे सेम फ्लावरच्या अँथरकडनं पोलन ग्रेन्स स्टिग्माकडे जाऊ शकतात, किंवा सेम प्लांटवरती एका फ्लावरचे पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती जाऊ शकतात, किंवा एका प्लांटचे पोलन ग्रेन्स दुसऱ्या प्लांटच्या स्टिग्मावरती जाऊ शकतात. फक्त स्पीसीज सेम पाहिजे. ठीक आहे. तर पॉलिनेशनचे त्या बेसिसवरती वेगवेगळे टाईप्स पडतात. ठीक आहे. तर पोलन ग्रेन्स बिंग नॉन मोटाईल, पोलन ग्रेन्स कसे असतात? नॉन मोटाईल असतात. ते ऑन देअर ओन काय होऊ शकत नाही आहे, ट्रान्सफर होऊ शकत नाही आहे. ठीक आहे. नॉन मोटाईल असल्यामुळे एन्जिओस्पर्मिक प्लांट्सने काय केलं आहे? एक स्ट्रॅटेजी इव्हॉल्व केली आहे. काय स्ट्रॅटेजी आहे? की अबायोटिक एजंट्स किंवा बायोटिक एजंट्सच्या मदतीने काय करायचं आहे? पोलन ग्रेन्स ट्रान्सफर करायचे. जर अबायोटिक एजंट्सचा यूज होत असेल, अबायोटिक एजंट्समध्ये विंड येते किंवा वॉटर. ठीक आहे. विंडच्या मदतीने पॉलिनेशन होऊ शकतं, किंवा वॉटरच्या मदतीने पॉलिनेशन होऊ शकतं. ठीक आहे. तर हे अबायोटिक एजंट्स आहेत. आणि बायोटिक एजंट्समध्ये बर्ड्सच्या मदतीने किंवा इन्सेक्ट्सच्या मदतीने पॉलिनेशन होऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्नेल्स येते. ठीक आहे. बायोटिक एजंट्समध्ये अजून बॅट येते. ठीक आहे. तर इतके सगळे टाईप्स असणार आहेत बायोटिक एजंट्समध्ये. ठीक आहे. टू देअर फ्लावर्स फीडिंग द व्हिजिटर्स अँड एक्सप्लॉइटिंग देअर मोबिलिटी फॉर पॉलिनेशन अँड ऑल्सो सीड डिस्पर्सल. ठीक आहे. आता याच्या बदल्यामध्ये जेव्हा बायोटिक एजंट्स पॉलिनेशन घडून आणणार आहेत, तेव्हा रिवॉर्ड म्हणून प्लांट्सला ह्या बायोटिक एजंट्सला काहीतरी द्यावं लागणार. ठीक आहे. मग नेक्टरच्या फॉर्ममध्ये हे रिवॉर्ड काय केलं जातं? जनरली पे केलं जातं बायोटिक एजंट्सला. ठीक आहे. पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल अँड दे आर युजली कॅरीड फ्रॉम फ्लावर टू फ्लावर बाय मीन्स ऑफ एक्सटर्नल एजंट्स. पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. याला काय म्हणायचे? पॉलिनेशन. इट इज द प्री रिक्विसाइट फॉर फर्टिलायझेशन बिकॉज बोथ द मेल अँड फिमेल गॅमेट्स आर नॉन मोटाईल. ठीक आहे. हे गरजेचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे मेल आणि फिमेल दोन्ही गॅमेट्स कसे आहेत? नॉन मोटाईल आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी तयार केले जात आहे. ओव्हरीमध्ये फिमेल गॅमेट्स तयार केले जात आहे ओव्ह्यूलमध्ये. त्यानंतर मेल गॅमेट इकडे पोलन ग्रेनमध्ये तयार केले जात आहेत. ठीक आहे. आणि दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहे. एकत्र येण्यासाठी काय होणं महत्त्वाचं आहे? पॉलिनेशन होणं महत्त्वाचं आहे. जरी पोलन ग्रेन स्टिग्मावरती आला फिमेल सेक्स ऑर्गनच्या, तरी तिथून पुढे पोलन ग्रेनमध्ये पोलन ट्यूब फॉर्मेशन होणं महत्त्वाचं आहे. त्या पोलन ट्यूबमधून हे दोन मेल गॅमेट्स काय होणार आहेत? ट्रान्सफर होणार आहेत ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रिओ सॅककडे. ठीक आहे. आणि ही जी काही प्रोसेस आहे, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब, या प्रोसेसला जनरली काय म्हटलं तर सायफोनोगॅमी. ठीक आहे. हे एक नाव लक्षात ठेवायचं आहे, सायफोनोगॅमी. ठीक आहे. गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड ॲट 2 डिफरंट साइट्स. ठीक आहे. आताच सांगितलं दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलन ग्रेन्स काय केले जात आहेत? तयार केले जातात. ठीक आहे. सेल्फ पॉलिनेशन. आता जर विदिन अ फ्लावर जर पॉलिनेशन होत असेल, ठीक आहे, सेम फ्लावरच्या स्टिग्मा अँथरवरनं पोलन ग्रेन्स स्टिग्मावरती जात आहेत, याला सेल्फ पॉलिनेशन म्हणायचं आहे. जर पोलन ग्रेन्स एका फ्लावरच्या स्टॅमेनमधनं अँथरमधनं दुसऱ्या प्लांटच्या फ्लावरकडे जर जात असतील, फक्त स्पीसीज तिथे सेम असणारे, ठीक आहे, दुसऱ्या स्पीसीजवरती पोलन ग्रेन्स जाणार नाही आहेत. जरी गेले तरी तिथे जाऊन पोलन ग्रेन्स जर्मिनेट होणार नाही आहेत. ठीक आहे. त्याला म्हणायचं आहे क्रॉस पॉलिनेशन. जर एका फ्लावरच्या अँथरमधनं पोलन ग्रेन्स निघून दुसऱ्या प्लांट्सच्या फ्लावरवरती स्टिग्मावरती लँड होत असतील आणि जर्मिनेट होत असतील, तर त्याला काय म्हणायचं आहे? क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. सेल्फ पॉलिनेशन इज अ टाइप ऑफ पॉलिनेशन विच ऑकर्स इन ए सिंगल फ्लावर ऑर टू फ्लावर्स ऑफ ए सिंगल प्लांट. ठीक आहे. एका सिंगल प्लांट्सच्या विदिन अ फ्लावरमध्ये पॉलिनेशन होऊ शकतं, किंवा 2 डिफरंट फ्लावर्समध्ये काय होऊ शकतं? पॉलिनेशन होऊ शकतं. त्याला म्हणायचं आहे सेल्फ पॉलिनेशन. इट रिझल्ट्स इन इनब्रीडिंग ऑर सेल्फिंग. आपण त्याला इनब्रीडिंग किंवा काय म्हणतो? सेल्फिंग म्हणतो. इन कॉन्ट्रास्ट, क्रॉस पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम द अँथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट. ठीक आहे. हे नाव लक्षात ठेवायचं आहे, ऑफ सेम स्पीसीज. ठीक आहे. तर ह्या दोन लाईन्स लक्षात ठेवायचे. सेल्फ पॉलिनेशन नेमकं कोणामध्ये होतं आहे आणि क्रॉस पॉलिनेशन नेमकं कोणामध्ये होतं आहे. ठीक आहे. तर क्रॉस पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम द अँथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट्स ऑफ द सेम स्पीसीज. याला म्हणायचं आहे क्रॉस पॉलिनेशन. पॉलिनेशन कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू 3 टाईप्स. ठीक आहे. 3 टाईप्समध्ये आपण याचं डिव्हिजन करू शकतो, की सोर्स काय आहे पॉलिनेशनचा. ठीक आहे. कुठून पोलन ग्रेन्स येत आहे त्याच्या बेसिसवरती आपण 3 टाईप्स पाडू शकतो. फर्स्ट आहे ऑटोगॅमी.
ठीक आहे. ऑटोगॅमी म्हणजे काय? सेल्फ पॉलिनेशन. इट इज अ टाइप ऑफ पॉलिनेशन इन विच बायसेक्शुअल फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन्स. ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. ठीक आहे. याला म्हणायचं आहे सेल्फ पॉलिनेशन. याच्यामध्ये सेल्फिंग होत आहे, सेल्फ पॉलिनेशन होत आहे, त्याच अँथरचे पोलन ग्रेन त्याच फ्लावरच्या स्टिमावरती लँड होत आहेत आणि जेनेटिकली आयडेंटिकल असणार आहेत हे ऑफस्प्रिंग्स. ठीक आहे, पॅरेंट्ससोबत. एक्झाम्पल काय आहेत? पी आहे आणि क्लायटोरिया आहे. क्लायटोरिया टर्नेशिया माहीत असेल, गोकर्ण. पी माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना, वाटाणा. ठीक आहे, तर ही दोन प्लांट्सची एक्झाम्पल्स आहेत ऑटोगॅमीची. नेक्स्ट आहे ज्युटोनोगॅमी. ठीक आहे, इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स टू अ स्टिग्मा ऑफ ए डिफरंट फ्लावर प्रोड्युस्ड ऑन द सेम प्लांट. ठीक आहे, हे पण सेल्फ पॉलिनेशनचं, सेल्फिंगचं एक्झाम्पल आहे. कारण काय? कारण दोन फ्लावर जरी वेगवेगळ्या ठिकाणी असली पण ती सेम प्लांटला बिलॉंग करतायत, म्हणजे त्यांचं जे काही जेनेटिक कंटेंट आहे, जिनोटाईप आहे, तो सेम असणार आहे. इट इज फंक्शनली सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन ॲज इट इन्व्हॉल्व्स पॉलिनेटिंग एजंट्स. ठीक आहे, आता फंक्शनली सिमिलर आहे कारण काय? इथे पॉलिनेटिंग एजंट्स लागणार आहे काहीतरी, बट इट कॅनॉट ब्रिंग अबाउट जेनेटिक व्हेरिएशन्स. ठीक आहे, त्यामुळे आपण याला सेल्फिंग म्हणू शकतो कारण याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन येणार नाही आहे. अँड इज ओनली ऑफ इकोलॉजिकल सिग्निफिकन्स. एक्झाम्पल कुकुरबिटा मॅक्झिमा. ठीक आहे, कुकुरबिटा काकडीचा वेल सगळ्यांना माहीत आहे. या वेलामध्ये मेल आणि फिमेल फ्लावर्स काय असतात? सेपरेट सेपरेट असतात. इट इज सिमिलर टू ऑटोगॅमी ॲज पोलन ग्रेन्स कम फ्रॉम सेम प्लांट. ठीक आहे, ऑटोगॅमी सारखंच आहे. थर्ड टाईप आहे झिनोगॅमी. ठीक आहे, झिनोगॅमीला तुम्ही ॲलोगॅमी पण म्हणू शकता. लक्षात ठेवायचं, झिनोगॅमीला तुम्ही काय म्हणू शकता? ॲलोगॅमी पण म्हणू शकता. ठीक आहे, ॲलोगॅमी, किंवा त्याला तुम्ही क्रॉस पॉलिनेशनही म्हणू शकता किंवा आउटब्रीडिंगही म्हणू शकता. ठीक आहे, तिकडे तुम्ही ऑटोगॅमीला इनब्रीडिंग म्हटलं होतं, इथे झिनोगॅमीला तुम्ही आउटब्रीडिंग म्हणू शकता. इट इज अ टाइप ऑफ क्रॉस पॉलिनेशन वेन पोलन ग्रेन्स ऑफ वन फ्लावर इज डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट. ठीक आहे, दुसऱ्या प्लांटवरती जात आहेत, स्पीसीज सेम असणारे, बिलॉंगिंग टू सेम स्पीसीज. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ पॉलिनेटिंग एजन्सी इट जनरेट्स जेनेटिकली व्हॅरिड ऑफस्प्रिंग्स. ठीक आहे, जेनेटिकली व्हॅरिड ऑफस्प्रिंग्स तयार होणार आहेत. आणि इव्होल्युशनच्या दृष्टिकोनातून, ठीक आहे, नवीन स्पेसीज तयार होण्याच्या दृष्टिकोनातून हे जे झिनोगॅमी मेकॅनिझम आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण याच्यामुळेच नवीन व्हेरिएशन क्रिएट होणार आहे नेक्स्ट जनरेशनमध्ये, ऑफस्प्रिंग्समध्ये. मेजॉरिटी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स डिपेंड ऑन द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. Virtually all seed plants need to be pollinated. Most of the food and fiber crops grown throughout the world depend upon pollinators for reproduction. ठीक आहे, आणि ह्या प्रोसेससाठी, झिनोगॅमी प्रोसेससाठी वेगवेगळे एजंट्स लागणार आहेत. त्याच्यापैकी काही बायोटिक एजंट्स असतील, काही अबायोटिक एजंट्स असतील. ठीक आहे, तर कोणकोणते रिस्पॉन्सिबल आहेत असे एजंट्स ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्या बेसिसवरती दोन कॅटेगरी केलेली आहे. पहिली आहे अबायोटिक एजंट्सची, दुसरी आहे बायोटिक एजंट्सची. अबायोटिक एजंट्समध्ये कोण कोण येत आहे? अबायोटिक एजंट्समध्ये मगाशी सांगितलं आहे, विंड आहे आणि त्यानंतर वॉटर आहे. ठीक आहे, पॉलिनेशन बाय विंड. विंडने जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला म्हणायचं आहे ॲनेमोफिली. लक्षात ठेवायचं आहे, ॲनेमोन म्हणजे काय? विंड. आणि पॉलिनेशन होत आहे विंडच्या मदतीने, म्हणून काय म्हणायचं आहे? ॲनेमोफिली. मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट्स आर विंड पॉलिनेटेड. दिस इन्क्लूड व्हीट, राईस, कॉर्न, राय, बार्ली, ओट्स. ठीक आहे, त्याच्यासोबत पाम्स सुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये काय होतं? विंड पॉलिनेशन होते. आता ॲडॅप्टेशन्स काय आहेत? ठीक आहे, विंडच्या मदतीने पॉलिनेशन होण्यासाठी प्लांट्सने सुद्धा काहीतरी ॲडॅप्टेशन केले पाहिजे. कारण काय? विंडच्या मदतीने पॉलिनेशन झालं पाहिजे. मग ॲडॅप्टेशन्स काय? हाच महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, जेव्हा आपण हे डिस्कस करतो अबायोटिक एजंट्स किंवा बायोटिक एजंट्स, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ॲडॅप्टेशन्स फार महत्त्वाचे आहे. तर काय ॲडॅप्टेशन्स आहेत विंड पॉलिनेटेड प्लांट्समध्ये? द फ्लावर्स आर स्मॉल. ठीक आहे, फार स्मॉल फ्लावर्स असणार आहेत. का? कारण इथे इन्सेक्ट व्हिजिट करणार नाही आहे, बर्ड व्हिजिट करणार नाही आहे, विंडच्या मदतीने पॉलिनेशन होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे लार्ज फ्लावर प्रोड्यूस करून काही फायदा नाही आहे. त्यामुळे फ्लावर्स कसं असणार आहे? स्मॉल असणार आहे. इनकन्स्पिक्युअस म्हणजे काय? डोळ्यांना न दिसणारं जवळपास. ठीक आहे, एकदम छोटंसं. कलरलेस असणार आहे कारण इन्सेक्टला ॲट्रॅक्ट करायचं नाही आहे, कलरची काही गरज नाही आहे. विदाऊट नेक्टर, इन्सेक्ट व्हिजिट करणार नाही आहे म्हटल्यानंतर नेक्टर तयार करून काही फायदा नाही आहे, वेस्टेज होणार आहे. अँड विदाऊट फ्रॅग्रन्स. ठीक आहे, फ्रॅग्रन्स पण नसणारे, ऑर्डर नसणारे इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी. ठीक आहे, काहीही नसणारे याच्यामध्ये, फक्त फ्लावर्स फार स्मॉल असणार आहेत. द पोलन ग्रेन्स आर लाईट इन विंड. ठीक आहे, कारण विंडच्या मदतीने ट्रान्सफर होत नाही म्हटल्यानंतर हवेमधनं ते लांब अंतरापर्यंत गेले पाहिजे. त्यासाठी कसे असणार आहे? ते लाईट वेट असणार आहे, ड्राय असणार आहेत अँड प्रोड्युस्ड इन लार्ज नंबर. ठीक आहे, नंबर कसा असणार आहे? लार्ज असणार आहे, फार जास्त असणार आहे. कारण जेव्हा हवेमध्ये पोलन ग्रेन्स रिलीज केले जाणार आहेत तेव्हा चान्स फार कमी असणार आहे. जर कमी पोलन ग्रेन्स जर तयार केले
तर चान्स कमी असेल पोलंग्रेनचा स्टिग्मापर्यंत जाण्याचा. ठीक आहे. मग हा चान्स वाढवण्यासाठी, पॉलिनेशनचा चान्स वाढवण्यासाठी लार्ज नंबर ऑफ पोलंग्रेन्स काय केले जाणार आहेत, तयार केले जाणार आहेत. ठीक आहे. कन्सिडरिंग वेस्टेज ऑफ पोलंग्रेन्स, याच्यामध्ये थोडंसं वेस्टेज पण होणार आहे पोलंग्रेनचं. स्टिग्मा इज फिदरी. ठीक आहे. फिदरी स्टिग्मा असणारे छोटे छोटे हेअर्स असणार आहेत स्टिग्मावरती. का? कारण बाय चान्स जर पोलंग्रेन स्टिग्मापासून जर चालला, स्टिग्मा शेजारून जर चालला, तर हेअर्सवरती पोलंग्रेन अटॅच होऊ शकतो आणि तो तिथे ट्रॅप केला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे स्टिग्मा कसा असणार आहे, फिदरी असणार आहे, टू ट्रॅप पोलन्स कॅरीड बाय विंड करंट्स. ठीक आहे. स्टॅमेन्स आर एक्झर्टेड विथ लॉंग फिलामेंट्स अँड व्हर्सटाईल अँथर्स. ठीक आहे. तर स्टॅमेन्स कसे असणार आहे, एक्झर्टेड असणारे म्हणजे बाहेर आलेले असणारे असे. ठीक आहे. फ्लावरमधनं, मेल फ्लावरमधनं, विथ लॉंग फिलामेंट. ठीक आहे. हा फिलामेंट लॉंग असणार आहे. त्यानंतर व्हर्सटाईल अँथर असणार आहे. व्हर्सटाईल म्हणजे कसा, असा. ठीक आहे. असा मूव्हेबल असणार आहे तो. ठीक आहे. म्हणजे जशी हवा येईल, जशी विंड येईल, तसा हा हा जो काही अँथर आहे हा का होईल, असा मूव्ह होईल. ठीक आहे. याची मुवमेंट होईल. मुवमेंट झाल्यानंतर डिहायसन्स होईल आणि डिहायसन्स झाल्यानंतर पोलन ग्रेन्स रिलीज केले जातील आणि काय होतील, ट्रान्सफर केले जातील ते. ठीक आहे. हे एक फार महत्त्वाचं ॲडॅप्टेशन आहे ह्या विंड पॉलिनेटेड प्लांट्समध्ये, की फिलामेंट लॉंग असणार आहे, बाहेर एक्झर्टेड झालेलं असणार आहे. त्यानंतर व्हर्सटाईल अँथर असणार आहे. व्हर्सटाईल का? कारण त्याची मुवमेंट झाली पाहिजे. मुवमेंट जर झाली नाही अँथरची तर बस्टिंग होणार नाही, पोलन ग्रेन्स रिलीज होणार नाहीत. स्टॅमेन्स अँड स्टिग्माज आर एक्सपोज टू एअर करंट्स. ठीक आहे. कारण विंड पॉलिनेशन होते म्हटल्यानंतर ते एक्सपोज झाले पाहिजे. इथे मी एक्झाम्पल दिलेलं आहे मेचं एक्झाम्पल दिलेलं आहे. इकडे बघा मेल फ्लावर्स आहे वरती. ठीक आहे. मेल इन्फ्लोरेसन्स आहे. त्यानंतर इथे आहे फिमेल इन्फ्लोरेसन्स. लार्ज अमाऊंटमध्ये पोलन ग्रेन्स रिलीज केलं जाणार आहे हवेमधनं, ते इथे येणार आहेत. ठीक आहे. तुम्ही मक्याचं गणित बघितलं असेल, असे लॉंग हेअर्स बाहेर आलेले असतात मक्याच्या कणसामधनं. ठीक आहे. काय आहे तो, स्टिग्मा आहे. ठीक आहे. स्टिग्मा आहे तो. तिथे पोलन ग्रेन्स काय केले जाणार आहेत, तर रिसीव्ह केले जाणार आहेत. त्यानंतर पुढे फर्टिलायझेशन होईल. ठीक आहे. तर ही प्रोसेस आहे विंड पॉलिनेटेड प्लांट्समध्ये. हे ॲडॅप्टेशन्स असणार आहेत विंड पॉलिनेटेड प्लांट्समध्ये, लक्षात ठेवायचे. त्यानंतर सेकंड आहे पॉलिनेशन बाय वॉटर. ठीक आहे. पुन्हा सेकंड अबायोटिक एजंट्स आहे आणि ह्या वॉटरच्या मदतीने जे काही पॉलिनेशन होतं आपण त्याला काय म्हणतोय, हायड्रोफिली. ठीक आहे. फाउंड ओनली इन सम 30 जेनेरा. ठीक आहे. म्हणजे फार कमी प्रमाणामध्ये पॉलिनेशन होतं हायड्रोफिली वॉटरच्या मदतीनं आणि जनरली फक्त 30 जेनेरा आहेत की ज्याच्यामध्ये हायड्रोफिलीच्या मदतीने काय होणार आहे, पॉलिनेशन होणार आहे. अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये फार कमी प्रमाणामध्ये ह्या प्रकारचं पॉलिनेशन बघायला भेटतं. ठीक आहे. 30 जेनेरा ऑफ ॲक्वेटिक मोनोकॉट्स. ठीक आहे. मोनोकॉट प्लांट्समध्ये हे जनरली आपल्याला बघायला भेटतं. एक्झाम्पल्स काय आहेत, व्हॅलिस्नेरिया आहे, झोस्टेरिया आहे, सिरॅटोफायलम आहे. ठीक आहे. सगळे हायड्रोफिलिक प्लांट्स आहेत. ॲडॅप्टेशन्स काय आहेत बघा या प्लांट्समध्ये. फ्लावर्स आर स्मॉल अँड इनकन्स्पिक्युअस. पुन्हा फ्लावर स्मॉल असणार आहेत, इनकन्स्पिक्युअस असणारे. पेरियांथ अँड अदर फ्लोरल पार्ट्स आर अनवेटेबल. ठीक आहे. अनवेटेबल असणारे म्हणजे ओली होणार नाही ती त्यांच्या, कारण त्यांच्या सरफेसवरती इपिडर्मिसच्या बाहेरून काय असणारे, म्युसिलेज कव्हरिंग असणारे, स्टिकी असणार आहेत ते, जेणेकरून वॉटर आतमध्ये एंटर होणार नाही. पोलन ग्रेन्स आर लॉंग अँड अनवेटेबल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज. ठीक आहे. आत्ता जे सांगितलं तेच. नेक्टर अँड फ्रॅग्रन्स आर लॅकिंग इन फ्लावर्स. नेक्टर्सची गरज नाही आहे, फ्रॅग्रन्सची पण गरज नाही आहे, कारण इन्सेक्ट, बर्ड, बॅट कोणालाही आतमध्ये जाता येणार नाही आहे वॉटरमध्ये. ठीक आहे. आता हे जे काही पॉलिनेशन आहे हायड्रोफिली प्लांट्समध्ये, हे वॉटरच्या आतमध्ये होत आहे की वॉटरच्या बाहेर होत आहे. ठीक आहे. म्हणजे वॉटरच्या सरफेसवरती होत आहे. त्याच्यावरती दोन टाईप्स पडलेले आहेत त्याचे. पहिला आहे हायपो हायड्रोफिली. ठीक आहे. हायपो हायड्रोफिली म्हणजे हायपो म्हणजे काय, बिलो. लक्षात ठेवायचा हा शब्द. हायपो म्हणजे काय, बिलो, आणि इपी म्हणजे काय, अबोव. तर हायपोहायड्रोफिलीमध्ये पॉलिनेशन कुठे होत आहे, बिलो द सरफेस ऑफ वॉटर. हिअर द पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर. पोलन ग्रेन्स इथे हेवियर असणारे. हेवियर का असणारे, कारण फ्लावर्स हे कुठे आहेत, वॉटरच्या खाली आहे. जर लायटर जर पोलन ग्रेन्स जर असले तर ते वॉटरच्या सरफेसवरती येतील, फ्लावर्स खाली राहतील, मग पॉलिनेशन होणार नाही. ठीक आहे. त्यामुळे हेवियर पोलन ग्रेन्स असणं गरजेचं आहे की जेणेकरून ते काय होतील, सिंक डाऊन होतील अँड कॉट बाय स्टिग्माज ऑफ फिमेल फ्लावर्स. ठीक आहे. एक्झाम्पल आहे इथे झोस्टेरा. तर हे आहे हायफो हायड्रोफिली, की जिथे बिलो द वॉटर काय होणार आहे, पॉलिनेशन होणार आहे. ठीक आहे. झोस्टेरा कारण सी ग्रास आहे. द पोलन ग्रेन्स आर लॉंग, रिबन लाईक अँड विदाऊट एक्झाईन. ठीक आहे. हे ॲडॅप्टेशन्स लक्षात ठेवायचे आहेत. पोलन ग्रेन्स कसे आहेत, लॉंग आहेत, रिबन लाईक आहेत आणि काय, विदाऊट एक्झाईन आहेत. ठीक आहे. एक्झाईन नाही आहे, कारण एक्झाईन आपल्याला माहिती आहे, एक्झाईनमध्ये स्पोरोपोलेनिन असतं, रफ असतं, टफ लेअर असते ही.
इपी हायड्रोफिली म्हणजे काय, अबाव द वॉटर सरफेस होणार आहे. द पोलन ग्रेन्स फ्लोट ऑन द वॉटर सरफेस अँड रीच द स्टिग्मा ऑफ फिमेल फ्लावर. ठीक आहे, ह्या कंडिशनमध्ये मेल आणि फिमेल फ्लावर्स सेपरेट सेपरेट आहेत. एक्झाम्पल काय दिलं इथे, व्हॅलिसनेरिया इज ए सबमर्ज्ड डायोशियस a dioecious freshwater aquatic plant in which female flowers reach the water surface temporarily to ensure pollination and male flowers float on the surface of water. ठीक आहे, डायोशियस प्लांट आहे. डायोशियस प्लांट म्हणजे आपल्याला माहिती आहे डायोशियस म्हणजे कसं की ह्या केसमध्ये मेल प्लांट आणि फिमेल प्लांट काय आहेत, सेपरेट सेपरेट आहेत. बघा इथे डायग्राममध्ये दाखवलं, इकडे आहे मेल प्लांट, इकडे आहे फिमेल प्लांट. अशा प्रकारच्या प्लांट्सला काय म्हणतात, या प्लांटवरती मेल फ्लावर्स आहेत, या प्लांटवरती फिमेल फ्लावर्स आहेत. अशा प्रकारच्या प्लांट्सला काय म्हटलं जातं, डायोशियस प्लांट्स. ठीक आहे, मोनोशियस प्लांट्समध्ये एका सेम प्लांटवरती मेल आणि फिमेल फ्लावर्स असतात. ठीक आहे, ॲडॅप्टेशन्स काय आहेत ते बघायचं आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ पोलन ग्रेन्स इज इक्वल टू दॅट ऑफ वॉटर. ठीक आहे, यामुळे काय होणार आहे, वॉटरच्या ग्रॅव्हिटीसोबत पोलन ग्रेन्सची ग्रॅव्हिटी इक्वल असणार आहे. त्याच्यामुळे काय होईल की वॉटरच्या सरफेसवरती पोलन ग्रेन्स काय असतील, फ्लोट होतील. दॅट इज वाय दे फ्लोट ऑन सरफेस ऑफ वॉटर. सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर ॲनेमोफिलस. ठीक आहे, सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर ॲनेमोफिलस. एक्झाम्पल पोटॅमोजिटॉन, हॅलो गॅरिस. जरी काही प्लांट्स ॲक्वॅटिक असले पण त्यांचे फ्लावर्स टोटली कसे असतात, बाहेर असतात, वॉटरच्या सरफेसच्या पण कुठे असतात, वरती असतात. त्या केसमध्ये विंडची मदत घ्यावी लागते त्यांना पॉलिनेशनसाठी. सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर एंटेमोफिलस. एक्झाम्पल लोटस, वॉटर हायसिंथ, वॉटर लिली एटसेट्रा. ठीक आहे, म्हणजे सगळेच ॲक्वॅटिक प्लांट्स हायड्रोफिलीला फॉलो करतात असं नाही आहे. त्यांच्यापैकी काही ॲनेमोफिलीला फॉलो करतात, त्याच्यापैकी हे एक्झाम्पल आहे. काही एंटेमोफिलीला फॉलो करतात. एंटेमोफिली म्हणजे काय, पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट्स. ठीक आहे, तर ही एक्झाम्पल्स लक्षात ठेवायची. नाहीतर तुम्हाला ॲक्वॅटिक प्लांट्सचे एक्झाम्पल दिले जातील आणि विचारलं जाईल की कोणाच्या मदतीने पॉलिनेशन होत आहे. आता लोटस तुम्हाला माहिती आहे ॲक्वॅटिक प्लांट आहे, वॉटर हायसिंथ तुम्हाला माहिती आहे ॲक्वॅटिक प्लांट आहे, वॉटर लिली तुम्हाला माहिती आहे ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत. पण पाण्यामध्ये येत आहेत म्हणून पाण्याच्या मदतीनं पॉलिनेशन होत आहे असं नाही आहे. ठीक आहे, तर ह्या प्लांट्समध्ये लक्षात ठेवायची नावं पुन्हा. ह्या प्लांट्समध्ये तुम्हाला इन्सेक्टच्या मदतीने पॉलिनेशन होताना बघता येईल. आणि ह्या दोन प्लांट्समध्ये हॅलो गॅरिस आणि पोटॅमोजिटॉन ह्या प्लांट्समध्ये तुम्हाला विंडच्या मदतीनं पॉलिनेशन होताना बघता येईल. ठीक आहे, तर दुसरा ग्रुप आहे बायोटिक एजंट्स की ज्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा मदत होते, लिव्हिंग एजंट्सचा मदत होती आहे पॉलिनेशनसाठी. इट इन्क्लूड्स लिव्हिंग एजंट्स. अबाउट 80% ऑफ प्लांट्स रिक्वायर द help of other living moving creatures such as insects, birds, bats, snails. ठीक आहे, to transfer their pollen from one flower to another. These also sustain our ecosystems and produce natural resources by helping plants to reproduce. ठीक आहे, जर हे एजंट्स जर नसते तर रिप्रोडक्शन होणार नाही, पॉलिनेशन होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे इकोसिस्टममध्ये यांचा फार महत्त्वाचा रोल आहे. ठीक आहे, पहिलं बघायचं आहे पॉलिनेशन बाय इन्सेक्ट्स म्हणजे एंटेमोफिली. इट ऑकर्स इन रोज, जस्मिन, सिस्टम. ठीक आहे, एंटेमोफिली लक्षात ठेवायचं आहे. एंटेमॉन म्हणजे काय, इन्सेक्ट. ॲडॅप्टेशन्स इन एंटेमोफिलस फ्लावर्स, दे आर लार्ज. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ठीक आहे, इन्सेक्टच्या मदतीने पॉलिनेशन होतं आहे म्हटल्यानंतर इन्सेक्ट फ्लावरला व्हिजिट करणारे म्हणजे काय, फ्लावर कसं असणार आहे, लार्ज असणार आहे, शोवी असणार आहे इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी आणि ब्राईटली कलर्ड असणार आहे पुन्हा इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी. द फ्लावर्स प्रोड्यूस स्वीट ऑर्डर अँड हॅव नेक्टर ग्लँड्स. ठीक आहे, रिवॉर्ड म्हणून काय आहे, इथे इन्सेक्टला काहीतरी मटेरियल असणार आहे नेक्टरच्या फॉर्ममध्ये. ऑर्डरसुद्धा, स्मेलसुद्धा कशी असणार आहे, स्वीट असणार आहे. ठीक आहे, हे ॲडॅप्टेशन्स आहेत. द स्टिग्मा इज रफ ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हेअर और इज अ स्टिकी ड्यू टू मिसलेजिनस सिक्रिशन. द पोलन ग्रेन्स आर स्पायनी अँड सराउंडेड बाय अ येलो स्टिकी सबस्टन्स कॉल्ड पोलन किट. ठीक आहे, स्पायनी पोलन ग्रेन्स काय आहेत, कारण इन्सेक्टच्या बॉडीला अटॅच झाली पाहिजेत. सम प्लांट्स हॅव स्पेशल अडॅप्टेशन्स फॉर द इन्सेक्ट विजिटर टू हेल्प इन क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे, एक्झाम्पल लिव्हर मेकॅनिझम और टर्न पाईप मेकॅनिझम इन सिल्व्हिया. ठीक आहे, इन्सेक्टने फ्लावरला व्हिजिट करण्यासाठी फ्लावर्समध्ये सुद्धा, फ्लावरच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा काय बघायला भेटतं तुम्हाला, मॉडिफिकेशन बघायला भेटतं. ठीक आहे, तर हे होतं एंटेमोफिलस प्लांट्स. नेक्स्ट आहे ऑर्निथोफिलस. ठीक आहे, ऑर्निथोफिली बर्ड्सच्या मदतीने पॉलिनेशन होणार आहे. ऑर्निथो म्हणजे काय, birds. Only a few types of birds are specialized for pollination. They usually have small size and long beaks. ठीक आहे, जेव्हा जेव्हा फ्लावर्समध्ये तुम्हाला असा ट्युब्युलर स्ट्रक्चर बघायला भेटतं करोलाचं, ठीक आहे, तेव्हा
अशा प्रकारच्या बर्ड्सची काय होती तिथे मदत होते पॉलिनेशनसाठी. आणि अशा प्रकारच्या फ्लावर्सचं पॉलिनेशन फक्त बर्ड्सच्या मदतीनेच होऊ शकतं, कारण बर्ड्समध्ये तुम्ही बघू शकता इथं बीक कशी आहे, लॉंग आहे. ठीक आहे, ही लॉंग बीक या लॉंग करोलामध्ये जाऊ शकते, ट्युब्युलर करोलामध्ये. एक्झाम्पल काय आहेत, सनबर्ड्स आहे, हमिंग बर्ड्स आहे. सम ऑर्निथोफिलस प्लांट्स आर बोम्बॅक्स, कॉलिस्टेमॉन. ठीक आहे, म्हणजे बॉटल ब्रश. ठीक आहे, ऑर्नामेंटल प्लांट आहे हे. त्यानंतर ब्युटिया मोनोस्पर्मा. ठीक आहे, तर ही एक्झाम्पल्स आहेत ऑर्निथोफिलस प्लांटची. अडॅप्टेशन्स काय आहेत, हा महत्त्वाचा पार्ट आहे. फ्लावर्स आर युजली ब्राईटली कलर्ड, पुन्हा ब्राईटली कलर्ड असणारे, बर्ड्सला अट्रॅक्ट करण्यासाठी लार्ज असणारे आणि शोभी असणारे. दे सिक्रेट प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर. ठीक आहे, ड्रिंकिंगसाठी, बर्ड्सला ड्रिंकिंगसाठी डायल्यूट नेक्टर थोडासा सिक्रेट केला जाणार. पोलन ग्रेन्स आर स्टिकी अँड स्पायनी, पुन्हा बॉडीला अटॅच होण्यासाठी. फ्लावर्स आर जनरली विदाऊट फ्रॅग्रन्स. ठीक आहे, हे अडॅप्टेशन लक्षात ठेवायचं आहे. हे लक्षात ठेवण्यासारखं अडॅप्टेशन्स आहे की ऑर्निथोफिलस प्लांट्समध्ये फ्लावर्स कसे आहेत, विदाऊट फ्रॅग्रन्स. कारण बर्ड्सकडे जो सेन्स ऑफ स्मेल आहे ती काय आहे, पुअर आहे. ठीक आहे, बर्ड्स आहे पुअर सेन्स ऑफ स्मेल. तर ही अडॅप्टेशन्स आहेत, लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट आहे थर्ड, पॉलिनेशन बाय बॅट्स. ठीक आहे, कायरोप्टेरोफिली. कायरोप्टेरोफिली, बॅट्स कॅन ट्रान्सपोर्ट पोलन्स ओव्हर लॉंग डिस्टन्स, समटाइम्स सेव्हरल किलोमीटर्स. ठीक आहे, आता जी प्लांट्स फक्त रात्रीच्या वेळीस फ्लावर्स ओपन करणार आहेत. ठीक आहे, फ्लावरचं ब्लूमिंग फक्त रात्रीच्या वेळीस होणार आहेत. त्याच फ्लावर्समध्ये फक्त काय होणार आहे, पॉलिनेशन ह्या एजंट्सच्या मदतीने होणार आहे, दॅट इज बॅट्स. कॅरोप्टेरॉन म्हणजे काय, बॅट. ॲडॅप्टेशन काय आहे, फ्लावर्स आर डल कलर्ड, कारण कलरची काही गरज नाही आहे, रात्री फ्लावर्स ओपन होत आहेत. विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. ठीक आहे, ह्या फ्लावर्समध्ये फ्रॅग्रन्स कसा आहे, स्ट्रॉंग आहे. दे सिक्रेट ॲबंडंट नेक्टर, कारण मोठ्या प्रमाणामध्ये फिडिंग करणार आहेत बॅट्स या फ्लावर्सवरती म्हटल्यानंतर ॲबंडंट नेक्टर असणार आहे. फ्लावर्स प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन्स. एक्झाम्पल अँथोसिफॅलस आहे, म्हणजे कदंब ट्री. अदॅन्सोनिया आहे, बाओबाब ट्री किंवा गोरखचिंच म्हटलं जातं त्याला. त्यानंतर कायगेलिया आहे, सॉसेज ट्री म्हटलं जातं त्याला. ठीक आहे, आणि ह्या प्लांट्समध्ये जनरली फ्लावर्स ही लार्ज बघायला भेटतील तुम्हाला. ठीक आहे, लार्ज साईजचे फ्लावर्स बघायला भेटतील. ठीक आहे, ही डायग्राम आहे, या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता कसं पॉलिनेशन होतं आहे. ठीक आहे, कसं फिडिंग केलं जातं आहे बॅटने. बॅट वटवाघूळ सगळ्यांना माहीत आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे आउटब्रीडिंग डिव्हायसेस. याच्या व्यतिरिक्त की जिथे प्लांट्स काय करतात, स्वतःच मॉडिफाय करतात, स्वतःचं स्ट्रक्चर मॉडिफाय करतात, की जिथे क्रॉस पॉलिनेशन, काही ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन अवॉइड केलं जातं किंवा काही ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन अवॉइड केलं जातं आणि क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट केलं जातं. कारण क्रॉस पॉलिनेशननेच काय होणार आहे, व्हेरिएशन येणार आहे, बेटर क्वालिटीचं नेक्स्ट जनरेशन तयार होणार आहे. ठीक आहे, मग असे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस काय आहे आपल्याला ते बघायचं आहे. मेनी प्लांट्स हॅव मेकॅनिझम्स दॅट डिस्करेज ऑर प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. टू प्रमोट क्रॉस पॉलिनेशन अँड increase genetic diversity, plants have evolved a wide variety of sexual strategies. Genetic diversity is an essential factor for evolution by natural selection. Continued self pollination results in the inbreeding depression. ठीक आहे, सेल्फ पॉलिनेशनने काय होतं, इनब्रीडिंग डिप्रेशन तयार होतं, व्हेरिएशन तुम्हाला दिसत नाही आणि मग काहीतरी तुम्हाला फॉल्स नेक्स्ट जनरेशनमध्ये बघायला भेटतात. दस प्लांट्स हॅव डेव्हलप्ड मेनी डिव्हाइसेस टू एनकरेज क्रॉस पॉलिनेशन. द एक्झाम्पल्स ऑफ आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आर ॲज फॉलोज. ठीक आहे, क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी मग प्लांट्सने काय अडॅप्टेशन्स केलेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं आहे युनिसेक्शुअलिटी. ठीक आहे, फ्लावर्समध्ये फ्लावर जर युनिसेक्शुअल असेल, म्हणजे एक तर फक्त मेल सेक्स ऑर्गन असेल किंवा फिमेल सेक्स ऑर्गन असेल, तर काय होणार आहे, एक सिंगल सेक्स असल्यामुळं, युनिसेक्शुअल फ्लावर असल्यामुळं पॉलिनेशन होणारच आहे, पोलन ग्रेन्स दुसऱ्या प्लांटकडे जाणारच आहेत, इथे क्रॉस पॉलिनेशन होणारच आहे. ठीक आहे, तर हे अडॅप्टेशन काय केलं, डेव्हलप केलं आहे काही प्लांट्सने. इन दिस केस द प्लांट बियर्स आयदर मेल ऑर फिमेल फ्लावर्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज डायोसिझम. ठीक आहे, डायोसिझम तुम्हाला मगाशी सांगितलं आहे, एका प्लांटवरती मेल असणार आहे, एका प्लांटवरती फिमेल असणार आहे. ॲज फ्लावर्स आर युनिसेक्शुअल, सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. प्लांट्स मे बी मोनोशियस, एक्झाम्पल मेज ऑर डायोशियस. मोनोशियस म्हटलं तर एक्झाम्पल आहे मेज, आणि डायोशियस म्हटलं तर एक्झाम्पल आहे मलबेरी किंवा पपाया. पपायाचा प्लांट आपल्याला माहिती आहे, एका प्लांटवरती फक्त मेल फ्लावर्स असतात, दुसऱ्या प्लांटवरती फक्त फिमेल फ्लावर्स असतात. आता मेजचं एक्झाम्पल जर घेतलं तर मेज प्लांटच्या वरती इथे काय आहेत, मेल फ्लावर्स आहेत आणि इथे काय आहे, फिमेल आहे. ठीक आहे, पण प्लांट एकच आहे. फ्लावर जरी वेगवेगळी असली, युनिसेक्शुअल फ्लावर जरी असलं, पण ते एकाच प्लांटवरती आहे. ठीक आहे, म्हणून याला काय म्हणणार तुम्ही, डायोशियस प्लांट. याला तुम्ही मोनोशियस प्लांट म्हणणार. ठीक आहे, आणि डायोशियस प्लांटमध्ये
एका प्लांटवरती काय असणार, मेल असणार आणि दुसऱ्या प्लांटवरती काय असणार, फिमेल असणार. प्लांट्स वेगवेगळे आहेत म्हणून तुम्ही डायोशियस म्हणणार. इथे युनिसेक्शुअल फ्लावर जरी असले पण मेल फ्लावर्स आणि फिमेल फ्लावर्स एका सेम प्लांटवरती आहे म्हणून तुम्ही याला काय म्हणता, मोनोशियस प्लांट म्हणता. ठीक आहे, लक्षात ठेवायचं हे, इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. सेकंड स्ट्रॅटेजी आहे डायकोगॅमी. इन दिस डिव्हाइस anthers and stigmas mature at different times in a bisexual flower so as to prevent self pollination. ठीक आहे, आता काही केसमध्ये काय होईल, फ्लावरमध्ये जरी दोन्ही पार्टनर्स असले म्हणजे मेलही पार्टनर असला आणि फिमेलही पार्टनर असला पण त्यांचं मॅच्युरेशन जे काही आहे ते वेगवेगळ्या टाईमला होणार आहे. इट कॅन बी फर्दर डिवाइडेड इंटू 2 टाईप्स. आता कोणता पार्टनर अगोदर मॅच्युअर होतोय त्याच्या बेसिसवरती हे 2 टाईप्स पडले. ठीक आहे, मग पहिला आहे प्रोटँड्री. इन दिस टाईप अँड्रोशियम मॅच्युअर्स अर्लियर. या केसमध्ये स्टॅमेन्स अर्लियर मॅच्युअर होणार आहे. म्हणजे काय, पोलन लवकर तयार होतील, ते अँथरमधनं रिलीज केले जातील. पण जेव्हा हे अँथर जेव्हा हे पोलन त्या अँथरमधनं रिलीज केले जातील तेव्हा तो जो गायनोशियम आहे तो अनमॅच्युअर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे जरी पोलन त्या स्टिग्मावरती रिलीज झाले तरी जर्मिनेट होणार नाहीये, कारण रिसेप्टिव्ह नसणार आहे गायनोशियम त्या स्टेजला. ठीक आहे, या केसला म्हणायचं आहे प्रोटँड्री. ह्या केसमध्ये स्टॅमेन्स लवकर मॅच्युअर होत आहेत ॲज कम्पेअर टू गायनोशियम. एक्झाम्पल काय आहे, डिस्क ऑफ सनफ्लावर. ठीक आहे, सनफ्लावरमध्ये आपल्याला माहिती आहे बाहेरच्या साईडला रे फ्लोरेट्स असतात आणि आतमध्ये काय असतात, डिस्क फ्लोरेट्स असतात. ठीक आहे, 2 टाईप्सचे फ्लावर्स असतात सनफ्लावरमध्ये. ह्या केसमध्ये तुम्हाला प्रोटँड्री बघायला भेटते, म्हणजे स्टॅमेन्स लवकर मॅच्युअर होतात, गायनोशियम लवकर मॅच्युअर होत नाही. प्रोटोगायनीमध्ये गायनोशियम लवकर मॅच्युअर होईल, स्टॅमेन लवकर मॅच्युअर होणार नाही. एक्झाम्पल काय आहे, ग्लोरिओसा. ठीक आहे, तर प्रोटँड्री आणि प्रोटोगायनी लक्षात ठेवायचं आहे. ही जी केस आहे याला म्हणायचं आहे डायकोगॅमी. डायको म्हणजे काय, 2 वेगवेगळ्या टाईमला मॅच्युअर होणार आहेत तुमचे सेक्स ऑर्गन्स. जर अगोदर स्टॅमेन्स मॅच्युअर झाले तर तुम्ही त्याला प्रोटँड्री म्हणणार, जर अगोदर गायनोशियम मॅच्युअर झाला तर तुम्ही त्याला प्रोटोगायनी म्हणणार. थर्ड केस आहे प्रीपोटेन्सी. Pollen grains of other flowers germinate rapidly over the stigma than the pollen grains from the same flower. ठीक आहे, सेम फ्लावरच्या पोलन ग्रेनपेक्षा दुसऱ्या फ्लावरवरनं आलेले पोलन ग्रेन्स स्टिग्मावरती लवकर जर्मिनेट होतील. या केसला काय म्हणायचं आहे, प्रीपोटेन्सी. ठीक आहे, जे काही पोटेन्शियल आहे पोलन ग्रेनचं लवकर जर्मिनेट होण्याचं दुसऱ्या फ्लावरचं त्याला म्हणायचं आहे प्रीपोटेन्सी. एक्झाम्पल आहे ॲपल. ठीक आहे, ही जी काही ॲडॅप्टेशन्स आहेत प्लांट्समध्ये याच्यामुळे काय होतं आहे, क्रॉस पॉलिनेशनला प्रमोशन भेटते, प्रमोट होतं आहे. नेक्स्ट केस आहे हेटेरोस्टिली. ठीक आहे, हेटेरोस्टिली काय म्हणायचं आता नेमकं, किंवा यालाच म्हटलं जातं हेटेरोमॉर्फी. इन सम प्लांट्स लाईक प्रायमोला, प्राइमरोज म्हणतोय आपण त्याला, सदाफुली, देर आर 2 or 3 फॉर्म्स और टाइप्स ऑफ फ्लावर्स इन विच स्टिग्माज अँड अँथर्स आर प्लेस्ड ॲट डिफरंट लेवल्स. ठीक आहे, याला म्हणायचं आहे हेटेरोस्टिली. हेटेरोस्टिली कंडिशन असू शकते किंवा हेटेरो अँथी सिच्युएशन असू शकते. दिस प्रिव्हेंट्स द पोलन्स फ्रॉम रिचिंग द स्टिग्मा अँड पॉलिनेटिंग इट. इन हेटेरोमॉर्फिक फ्लावर्स पोलन ग्रेन्स प्रोड्यूस्ड फ्रॉम अँथर पॉलिनेट स्टिग्मास प्रोड्यूस ॲट द सेम लेवल. ठीक आहे, ह्या केसमध्ये फ्लावरमध्ये काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल हा स्टिग्मा वरती असेल, फार लॉंग असेल आणि हे स्टॅमेन्स काय असतील, एकदम शॉर्ट असतील. ठीक आहे, एका फ्लावरमध्ये स्टॅमेन्स किंवा अँथर्स खाली असतील आणि स्टिग्मा कसा असेल, इथे वरती असेल. दुसऱ्या एखाद्या फ्लावरमध्ये काय होईल, स्टॅमेन्स इथपर्यंत असतील आणि इथपर्यंत काय असेल, इथे असेल हा स्टिग्मा. ठीक आहे, याला म्हणायचं हेटेरोस्टाईली किंवा हेटेरो अँथी कंडिशन म्हणायची. ठीक आहे, ह्या कंडिशनमध्ये बघा फिमेल इथे आहे या फ्लावरच्या आणि ह्या फ्लावरला फिमेल इथे आहे. या फ्लावरमध्ये स्टॅमेन इथे आहे म्हणजे मेल इथे आहे आणि ह्या फ्लावरमध्ये मेल इथे आहे. आता काय होईल की ह्या फ्लावरमधनं मेलमधनं पोलन ग्रेन्स रिलीज होतील आणि इकडे येतील, ह्या फ्लावरचे पोलन ग्रेन्स रिलीज होतील आणि इकडे येतील. ठीक आहे, याला म्हणायचं आहे हेटेरोस्टाईली आणि हेटेरो अँथी कंडिशन. ठीक आहे, वेगवेगळ्या हाईटला मॅच्युरेशन होणारे अँथरचं, स्टॅमेनचं आणि गायनोशियमचं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट केस आहे हर्कोगॅमी. इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन इन अ बायसेक्शुअल फ्लावर. In plants, natural physical barrier is present between 2 sex organs and avoid contact of pollen with stigma of same flower. ठीक आहे, जेव्हा मेकॅनिकल बॅरियर असणारे मेल आणि फिमेल पार्टनरमध्ये तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे, हर्कोगॅमी. एक्झाम्पल काय आहे, कॅलोट्रॉपिस. पेंटँग्युलर स्टिग्मा इज पोझिशन्ड अबाव द लेवल ऑफ अँथर. ठीक आहे, अँथरचं मॉडिफिकेशन झालं आहे पॉलिनियामध्ये आणि पॉलिनिया काय आहे, एक असं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, असं सॅक लाईक स्ट्रक्चर असतं आणि याच्यामध्ये काय आहे, पोलन मास आहे. ठीक आहे, म्हणजे पोलन ग्रेन्स आहे इथे पॅक झालेलं आहे. ठीक आहे, आणि हे खाली
कुठे स्टिग्माकडे काय होत नाही आहे, जात नाही आहे, तिथे मेकॅनिकल बॅरियर आहे. ठीक आहे. या केसला काय म्हणायचं आहे, हर्कोगॅमी, जिथे मेकॅनिकल बॅरियर आहे किंवा सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी पण असू शकते. दिस इज अ जेनेटिक मेकॅनिझम ड्यू टू विच द जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज इनहिबिटेड. ठीक आहे. ह्या केसमध्ये पोलन ग्रेन्स काय होत नाही, जर्मिनेटच होत नाही स्टिग्मावरती. याला काय म्हणायचं, सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आणि कोणत्या प्लांटमध्ये बघायला भेटतं आपल्याला, टोबॅको आणि थिया. ठीक आहे. तर हे होतं सगळं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. ठीक आहे. आय होप तुम्हाला जे काही सांगितलं आहे, जे काही शिकवलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. थँक्यू.